एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार बनलेल्या राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील दैवत नागरी पतसंस्थेच्या वतीनं सभासद, कामगार तसेच गावातील ग्रामपंचायत कर्मचारी, वायरमन, अंगणवाडी व आशा सेविकांची दिवाळी गोड करण्यात आली। दीपावली निमित्त दैवत पतसंस्थेच्या वतीनं सभासदांना लाभांश व कामगारांना बोनस वाटप कार्यक्रम आज रविवारी टाकळीमियात पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हौशाबापू शिंदे होते। प्रारंभी प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन केशव शिंदे यांनी केलं। दैवत पतसंस्थेनं सभासदांना यंदा 15% लाभांश तर कामगारांना वार्षिक पगाराच्या 50% रक्कम बोनस म्हणून अदा करण्यात आली। यावेळी 7 वर्षाची परंपरा जोपासत ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई कामगार, वायरमन यांचा पाची पोशाख, साखर व मिठाई वाटप करण्यात आली। तर अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना साड्या, मिठाई व साखर वाटप करण्यात आली। सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी व हा प्रामाणिक हेतू केशव शिंदे व त्यांच्या पत्नी ज्योती शिंदे यांनी जोपासलाय। या कार्यक्रमात दैवत पतसंस्थेचे उपाध्यक्ष व शेतकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश करपे, मियासाहेब पतसंस्थेचे शामराव निमसे, सुरेश निमसे, सुनीता निमसे, सरपंच लीलाताई गायकवाड, ज्ञानदेव निमसे, शिवशंकर करपे, बाळासाहेब जाधव, प्रभाकर करपे, पियुष शिंदे, दत्तात्रय आढाव, जिजाबा चिंदे, राजेंद्र गायकवाड, बापूसाहेब करपे, प्रताप निमसे, गोरख शिंदे, सतीश शिंदे, कमाल शेख, रवींद्र अडसुरे तसेच संस्थेचे संचालक अशोक निमसे, अब्दुल हमीद पटेल, किरण शिंदे, शाजी मोरे, प्रणव शिंदे, बाळासाहेब जाधव, बाबासाहेब ढाकणे, दत्तात्रय चोथे, शाजी कवानी आदींचे ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली। कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब सोनवणे व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। आभार रवींद्र मोरे यांनी मानले। नाव गीता लक्ष्मण तुपे, मी आरोग्य खात्यामध्ये आहे आशा सुपरवायझर म्हणून। गेल्या 7 वर्षापासून आमच्या गावामध्ये केशव दादा आणि ज्योतिताई यांनी हा उपक्रम राबवलेला आहे। दरवर्षी ते आम्हाला दरवर्षी साडी, साखर या प्रकारे दरवर्षी काही ना काही त्यांची भेटवस्तू असती। जेव्हा पहिल्या वर्षी त्या सरपंच होत्या तेव्हा त्यांनी त्यांचा अख्खा पगार आम्हाला आरोग्य खात्याला आणि अंगणवाडी सेविकांना त्यांनी त्याच्यातला 1 रुपया न घेतला तेव्हा दिला होता। तेव्हापासून त्यांनी ही प्रथा जी सुरू ठेवली ती आजपर्यंत चालूच आहे। आणि दिवाळी आली का प्रत्येकाला वाटतं आता या वर्षी आपल्याला वेगळं काहीतरी भेटणार केशवदादा आणि ज्योतिताईंकडून। आणि म्हणजे दरवर्षी ते ठेवतातच। आता बरोबर हे 7वं वर्ष आहे। त्यांनी एका वर्षी पैसे दिले होते, दुसऱ्या वर्षी पण सगळ्यांना काजू कतली दिली होती, साखर वाटप, साडी, हे दरवर्षी त्यांचं चालूच असतं काही ना काही। इथून पुढेही त्यांची अशीच प्रगती हो आणि सर्वांना दीपावली पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी अंगणवाडी सेविका सौ अर्चना विनय कुलकर्णी, टाकळीमिया। आणि टाकळीमियामध्ये हा आपला सध्या खूप प्रगती पथावर असलेला दैवत समूह, ह्या दैवत समूहामुळं गावाची खूप प्रगती झालेली आहे। आणि दैवत समूह गेल्या 7 वर्षापासून सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि इतर लोकांना पण साड्या आणि दिवाळी निमित्त फराळाचं वाटप केलं जातं। तर हा उपक्रम खूप छान आहे आणि तो उपक्रम ज्योतिताई आणि केशवदादा राबवतात, त्याच्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद। आणि असाच उपक्रम ते राबवत राहो त्यासाठी पण त्यांना खूप त्याच्यासाठी शुभेच्छा आणि सर्वांना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। ज्योतिताई केशवराव शिंदे, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना फराळ वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि लाभांश वाटपही हे आपण यावर्षी केलेलं आहे। साड्या वाटपही हे आपण दरवर्षीप्रमाणे ठेवलेले आहेत। आणि दिवाळी पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आमच्या गावातील दैवत उद्योग समूहाचे केशवराव भाऊ हे कायम दरवर्षीप्रमाणे सगळ्यांना साखर, कपडे आणि फराळाचं असे खूप 7 वर्षापासून करीत आहे। आणि हे असे ते इथून पुढे पण कायम असे करीत राहो हीच परमेश्वर चरणी हे करते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते। आज दैवत पतसंस्थेच्या माध्यमातून 15% लाभांश वाटपाचा कार्यक्रम होता। गेली 7 वर्षापासून
दैवत उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय केशवराव शिंदे यांच्या माध्यमातून गावातील सर्व कर्मचारी, सर्व जे गावाच्या सेवेत जे लोक काम करतात, जे पतसंस्थेत काम करतात, अशा लोकांचा सन्मान गेली 7 वर्षापासून केशवराव शिंदे हे करतायत आणि इथून पुढच्या काळात बी ते अशाच प्रकारे करत राहणार आहे. म्हणून मी केशवरावचे शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने, त्यांचे एकनाथ शिंदेच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि येणाऱ्या काळात त्यांच्या हातून असेच कार्य पुढं होत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्व राहुरी तालुक्यातील नागरिकांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देतो. दैवत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या लाभांश वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होता. आपण सभासदांना 15% लाभांश या ठिकाणी आज दिवाळीनिमित्त वाटप केलेलं आहे. तसेच जे कर्मचारी वर्ग पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये साथ देतात त्यांच्यासाठी वार्षिक पगाराच्या 50% बोनस वाटण्याचा निर्णय संचालक मंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे. तसेच टाकळीम्या गावाच्या सेवेत असलेले आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी, तसेच वायरमन गावातील, तसेच शासकीय जे गावातील संस्था आहेत त्यांचे सर्व प्रतिनिधी यांचा सन्मान या ठिकाणी आज दिवाळीच्या निमित्ताने आम्ही केलेला आहे. सर्व सभासदांना आणि टाकळीम्यातील सर्व नागरिकांना दैवत उद्योग समूहाच्या वतीने दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.